मी तीच होय, मी तीच सावित्री ज्योतिबा फुले, जिच्या नावानं तुम्ही पुरस्कार घेता, जिच्या नावानं तुम्ही हातुरे स्वीकारता, जिचा फोटो काढून तुम्ही फ्रेम मध्ये लटकवता, मी तीच सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी मुलगी. 3 जानेवारी 1831 ला माझा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं. पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं, ज्यांच्याशी माझं लग्न झालंय ते कुणी सर्वसामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा आणि उर्मी देणारे अखंड क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय 1 जानेवारी 1848 ला वार शनिवार पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही भारतातील सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय लोकांनी भारतीय लोकांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा, आणि त्या शाळेची पहिली शिक्षिकाही मीच आणि मुख्याध्यापिकाही मीच. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होतं, वाघासारखं जगला तर नाम होतं, कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांताचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं हे आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांची मात्र शिक्षणाने धर्म बुडाला, शिक्षणाने धर्म बुडाला ही कोलेकुई सुरूच होती. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने ह्याचा धर्म कसा काय बुडू शकतो? इतका तकलाद असू शकतो धर्म? धर्म माणसांसाठी की धर्मासाठी माणूस? सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीआड येणारा, सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीआड येणारी प्रत्येक डूल ती तरली काय आणि बुडाली काय? आम्हास काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि मरणच मुळी या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. त्यासाठीच तर आम्ही बांधलो गेलो होतो. शेठजी मला सांगायचे, सावित्री, या सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यातून आपल्याला त्यांचे अश्रू दूर करायचे. त्यांच्या डोळ्यात नवी फुलवाट फुलवायची आहे. त्यासाठी त्यांना शिक्षण द्यायला हवं. यांच्या या दयनीय अवस्थेला आणि दारिद्र्याला कारणीभूत आहे ते त्यांचं अज्ञान. त्यासाठी प्रथम त्यांना शिक्षण द्यायला हवं. कारण शिक्षणाने माणूस विचार करू लागतो. शिक्षणामुळे माणसाच्या अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते. शिक्षणामुळे माणूस स्वतःची प्रगती करण्यासाठी धडपडू लागतो. अशीच धडपडणारी, घडणारी, घडविणारी सृजनशील माणसं हवी आहेत आपल्याला आणि या देशाला. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही.
उद्याचे सूर्य घडवण्यासाठीच आपल्याला काम करायचंय सावित्री. सावित्री, या कार्यामध्ये देशील मला साथ? मी निव्वळ होकार नाही दिला, प्रत्यक्ष मदत करायला सुरुवात केली. असंच नेहमीप्रमाणे शाळेमध्ये जात असताना माझ्या वाटेमध्ये एक धटिंगण आला. आणि मला म्हणू लागला, अगे सटवे, कुठं निघालीस? आमच्या पोरीबाळींना शिक्षण द्यायचं तू थांबव. तुला तुझी आबरू प्रिय आहे की पोरीबाळीचं शिक्षण? कदाचित तो विसरला असेल. मीही खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिबा पहिलवानाची पत्नी होते. एक कानाखाली त्याच्या सनसनीत जाळ काढला आणि दिवसाच त्याच्या डोळ्यापुढं काजवं चमकायला लागली. आणि मी त्याला ठणकावून सांगितलं, आज समोर आलास, थोबाड फुटलंय. उद्या जर माझ्या रस्त्यात आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन. कसा बसा तो उठून तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझं अब्रूहरण पाहायला आलेले बघे त्याची बेआबरू होताच निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. माझ्या अंगावर दगड फेकली, शिवाय शाप दिले, मी निमूट राहिले. पण आज माझ्या रस्त्यात येतोय आणि माझा हात धरून मला धमकवतोय. माझ्याही सहनशीलतेचा अंत झाला होता. हळूहळू आमच्या शाळेची प्रगती होत होती. आता ठिकठिकाणी शाळा स्थापन होऊ लागल्या होत्या. या कामात आत्या सगुणाबाई आणि फातिमा शेख आदींनी मोलाचं सहकार्य केलं. हळूहळू लोकांनाही शिक्षणाचं महत्व कळू लागलं होतं. जॉर्ज वॉर्डन आणि मेजर कॅन्डी हे इंग्रज अधिकारी सुद्धा आमच्या शाळा तपासणी झाल्यानंतर भारावून गेले होते. स्त्री, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, अन्यायाला आणि अत्याचाराला नेहमीच बळी पडली जाते ती स्त्रीच. एखाद्या बाईचा नवरा मेला म्हणून का तिच्यासाठी जायचं? का तिने स्वतःला कोंडून घ्यायचं? का तिनेच मोडकी व्हायचं? त्यात तिचा काय दोष? प्रत्येक माणसाला जगण्याचा आणि बहरण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही काम करायचं ठरवलं. सतीप्रथेविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो आणि सती प्रथा बंदी विरुद्ध कायदा करण्यास आम्ही इंग्रज अधिकाऱ्यांना भाग पाडलं. केश वपडा विरुद्ध आम्ही नाव्याचा संप पुकारला. काशीबाई नातू बालवयात विधवा झालेली, कोणा आप्तस्वकीयामुळे गरोदर राहिली. अशा वेळेला बदनामी होते ती स्त्रियांचीच. स्वतःच्या आबरूला घाबरून काशीबाई निघाले जीव द्यायला. मला मरायचंय, मला मरायचंय, मला नाही जगायचं, मला नाही जगायचं अशी कळकळीनं विनंती करू लागली. पण आम्ही तिच्या पाठीमागे ठाम उभे राहिलो. आम्ही तिचे आई बाबा झालो आणि तिचं बाळंतपण केलं.
मोठ्या आनंदाने आम्ही तिचं बाळंतपण केलं. तिनेही एका गोंडस मुलाला जन्म दिला. आम्ही त्याला दत्तक घेतलं आणि नाव ठेवलं यशवंता. अशाच काशीबाई सारख्या अब्रूला घाबरून जीव द्यायला निघालेल्या अनेक स्त्रिया असतील हे शेटजींच्या लक्षात आलं. ठिकठिकाणी शेटजींनी जाहिराती लावल्या, जाहिरातींचे फलक उभा केले. अब्रूच्या भयानं कुणी वाट चुकलेल्या स्त्रिया असतील तर त्यांनी आमच्या बाल हत्या प्रतिबंध ग्राहक येऊन बाळंत व्हावं. मूल पाहिजे असल्यास घेऊन जावं, नको असल्यास त्यांचा सांभाळ आम्ही करू. अशी 100 बाळंतपण केली बायानं मी. त्या बालकांच्या रांगण्यानं, त्यांच्या दुडदुडू पावल्यानं माझं अंगण अगदी भरून पावलं बायांना. शेटजींचं सत्यशोधक समाजामार्फत समाजकार्य अगदी जोरात चालू होतं. मीही त्यात सहभागी झाले. हळूहळू भाषणही करू लागले. शेटजींची छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचे पोवाडे, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी, अखंड हे बहुचर्चित ग्रंथ. मीही शेटजी सांगतील तसे त्यांच्या ग्रंथांचं लिखाण करू लागले. शेटजींच्या लेखनाचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. मीही ग्रंथ लिहू लागले, मीही रचना करू लागले. काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर, ज्योतिबा फुलेंची भाषणं, सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावरून अध्यक्षस्थानावरून केलेली सावित्रीबाई फुलेंची भाषणं, त्यांची रचलेली गाणी, अशा रचना मी करू लागले. एकच शत्रू असे आपुला, लावू मिळून पिटून तयाला. एकच शत्रू असे आपुला, लावू मिळून पिटून तयाला. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, त्याच्याशिवाय शत्रूच नाही. शोधून काढा मला न पाही. शोधलास का, पाहिलास का, विचार करून सांग लेकरा. नाव तयाचे बोल भराभरा. हरलास का, कबूलच का. नाव शत्रूचे ऐकते सांग जरा. अज्ञान अज्ञान धरून त्याला पिटायाचे, आपल्या मधुनी हुसकावयाचे. छत्रपती सिंहासनी एकच राणी ताराबाई. छत्रपती सिंहासनीची एकच राणी ताराबाई. कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई. कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई. शत्रूवर घाली छापा, काळ तयाची ती होई. शत्रूवर घाली छापा, काळ तयाची ती होई. जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई. जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई. नाहून टाकी रणभूमी, शत्रू रक्ताने सारी. नाहून टाकी रणभूमी, शत्रू रक्ताने सारी. चपलता विजेची जशी, तशीच कडाडे संवारी. तशीच कडाडे संवारी. अशा अनेक रचना मी केल्या. पुढे 1877 मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचं वर्णन करताना थरका फुटतोय आमच्या अंगाचा. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही पुणे सोडून धनकवडीला मदत केंद्र उभा केले. 2000 भाकरी आम्ही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ लागलो. यासाठी अनेक कार्यकर्त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं.
शेठजींची प्रकृती हळूहळू बिघडू लागली. अर्धांग वायूने त्यांची उजवी बाजू पूर्ण निकामी झाली. पण तशाही परिस्थितीमध्ये सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला. पण शेवटी 28 नोव्हेंबर 1890 शेठजी आम्हाला सोडून निघून गेले. फक्त माझ्या जीवनाचा साथीदारच नाही, तर माझ्या कार्याचा भागीदार, माझा जोडीदार, माझ्या जीवनाचा साथीदार आज निश्चित पडला होता. आम्हाला सोडून शेठजी गेले होते. स्वामी ज्योतिबाच्या चरणी गोड त्यांची वाणी मणी लागेल. स्वामी ज्योतिबाच्या मी चरणी गोड त्यांची वाणी मणी लागेल. मी, लक्ष्मी आणि यशवंता बाहेर कुजबूज चालू होती. महात्मा आणि सदबा, प्रेताला अग्नी कुणी द्यायचा, खांदा कुणी द्यायचा, टिटवी कुणी पकडायची, यावर तावातावानं बोलत होते. यशवंत आमचा मुलगा नाही, यशवंत अग्नी देऊ शकत नाही, हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि त्याही अवस्थेत मी बाहेर आले आणि ठणकावून सांगितलं, यशवंता माझा मुलगा आहे. मी सांगते त्याची आई यशवंता देईल अग्नी. टिटवं मी हाती घेतलं आणि ते यशवंताच्या हाती दिलं. आणि प्रेताच्या समोरून आम्ही मायलेकर चालू लागलो. शेठजींच्या अंत्ययात्रेत हजारोचा जनसमुदाय सामील झाला. मुठा नदीच्या काठी आम्हीच शेठजींना अग्नी दिला. हजारो लाखो करोडो लोकांना प्रकाशाची फुले जीवनात देणारे शेठजी आज या धगधगत्या अग्नी फुलात विलीन झाले होते. शेठजींची आठवण येत होती. मन कष्टी झालं होतं, अंग जड पडलं होतं. पण अशाही परिस्थितीत धीरानं शेठजींचं कार्य पुढे चालू ठेवायचं ठरवलं. आणि मी कार्य करायला लागले. पुढे प्लेगची साथ आली. मी घराघरात जाऊन प्लेगची रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती करू लागले. यशवंताला मी वानवडी आणि घोरपडीच्या मध्यावर प्लेगच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल उभारायला सांगितलं. प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. आज नाही तर उद्या तो मलाही होणार होता. पण मरणाच्या भीतीने मी घरी बसू? आमचं जगणंच मुळी सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी होतं. सर्वसामान्य लोकांची मदत करत असताना जर मला मरण आलं तर मरणा तुझं स्वागत आहे. नुसतीच हुल देत बसू नकोस. हे बघ मी तुझ्या सामोरी आली. मी सावित्री होते. सावित्रीची सावित्री बाई झाली. सावित्री बाईची सावित्री माई झाली. इतकी स्थित्यंतर आहेत माझी. तेवढ्यात यशवंताचा आवाज माझ्या कानी आला. माई, एकच इंजेक्शन राहिलंय. सांग कोणाला देऊ? माझ्या कानावर आवाज पडताच मी उठले आणि यशवंताला सांगितलं, यशवंता, या लेकराला दे. माझा शेवटचा शब्द समज. मी काय, वटलेलं झाड कधीतरी कोसळणारच.
यशवंताने माझा शब्द आज्ञा मानला आणि त्या लेकराला इंजेक्शन दिलं. यशवंताचे हात थरथरत होते, डोळे भरून डबडबून वाहत होते. हे मला दिसत होतं. मी मरणाला म्हटलं, मरणा थांब थांब, माझ्या सहकार्याला मला फक्त आठवू दे. यशवंता, शेठजी आपणही आलात? शेठजी आपणही आलात? यशवंता, 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 शेठजी आले, शेठजी आले. यशवंता, 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 यशवंता. आणि अखेर बुधवार दिनांक 10 मार्च 1897 रोजी ज्ञानदीप सगळ्यांच्या हाती देत क्रांतिज्योती निमावली. जय सावित्री. धन्यवाद मित्रांनो.